केंद्र सरकारची PM जनमन योजना आणि राज्य सरकारची आभा योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून कातकरी समाजासह राज्यातील सर्व आदिवासी कुटुंबियांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे। यासाठी संबंधित 13 विभागांच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी द्यावेत आणि या योजनांची सखोल माहिती आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवावी असे स्पष्ट आश्वासन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी खालापूर तालुक्यातील बोरगाव आंबेवाडी येथे आयोजित आदिवासी संवाद मेळाव्यात दिले। यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांनी मंत्री अशोक उईके आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले, तर आयोजक आणि मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आदिवासी विकास कामांमध्ये वन विभाग आणि इतर शासकीय कार्यालयांकडून येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला। कार्यक्रमापूर्वी मंत्री अशोक उईके यांनी आमदार महेश बालदी यांच्या मतदारसंघातील 3 तालुक्यांमध्ये जाऊन स्थानिक आदिवासी समाजाशी संवाद साधला आणि योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली। याबद्दल समाधान व्यक्त करत ही वाटचाल निश्चितच आदिवासी समाजाला समृद्धीकडे घेऊन जाणारी आहे। वन विभागाच्या अडचणी दूर करण्यासाठी लवकरच वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच या देशात कायदे येण्यापूर्वीपासून आदिवासी बांधव येथे राहत आहेत, त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना कायद्याचा धाक दाखवू नये असे आवाहनही त्यांनी केले। या संवाद मेळाव्याला पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी सरपंच राजू मोरे, माजी सभापती रामदास ठोंबरे, ज्येष्ठ नेते विनोद भोईर, कृष्णा पारंगे, प्रितेश मोरे, गणेश कदम, सरपंच रवींद्र कुंभार, आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। उरण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विकास पुरुष आणि माझे मित्र आमदार महेशजी बालदी यांच्या मतदारसंघामध्ये असलेला आदिवासी समाज, मी एक आढावा आणि संवाद आणि चर्चा करण्यासाठी 3 तालुक्यामध्ये प्रवास केला आणि 3ही तालुक्यामध्ये असलेल्या आदिवासी समाजाप्रती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय धोरणात्मक निर्णय घेऊन PM जनमन सारखी योजना, जो कातकरी समाज या भागामध्ये राहतो त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एकूण 13 विभागाच्या विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून आमच्या कातकरी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणावा हा संकल्प ठेवून योजना असल्यामुळे, तसंच त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या सरकारमध्ये 100 दिवसाचा कृती आराखडा या संकल्पाच्या माध्यमातून आभा ही योजना, जशी PM जनमन योजना आहे त्याच धर्तीवर आभा योजनेमध्ये उर्वरित जे सर्व आदिवासी समाज कुटुंब यांनासुद्धा PM जनमन योजनेच्याच धर्तीवर ही योजना प्रभावी अंमलबजावणी करावं अशा प्रकारचा संकल्प असल्यामुळे तो आढावा घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, हितगुज साधण्यासाठी मी 3 तालुक्यामध्ये प्रवास केला असता मी अतिशय समाधानी आहे आणि निश्चितच आदिवासी विभाग त्या दिशेने वाटचाल करेल अशा प्रकारचं आपल्याला आश्वासित करतो। खूप खूप धन्यवाद।